जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागाअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून गावाकरता सिमेंट रस्ता, डांबरीकरण तसेच रस्ता रुंदीकरण व पुलाचे काम चालू आहे। परंतु या दोन तालुक्यामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार पसरलेला दिसत आहे। एकही रस्त्याचे काम हे आदिवासी भागामध्ये चांगले झालेले दिसत नाही। आता पावसाळा चालू असताना बरामपूर रस्त्यापासून ते रसलपूर पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण चालू आहे। यामध्ये रस्ता हा साईडने जास्त प्रमाणात खोदून त्यावर एटीएम टाकणे आवश्यक होते, परंतु सदर रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये थातुरमातूर रस्ता खोदून त्यावर चक्क काळी माती टाकण्याचा निष्क्रिय प्रकार या रस्त्यावर होत आहे। बारीक गिट्टी व त्याच्यावर दबाई करून काळी माती व बारीक भुरका कलरची माती या रस्त्याच्या साईडला टाकण्यात येत आहे। यामुळे रस्त्याची साईड लवकर ढसरणार आणि वाहने रस्त्यामध्ये फसणार एवढे मात्र खरे। या रस्त्याचे काम चालू असताना एकदा पण इंजिनियर साहेबाचे दर्शन झालेले दिसत नाही। तसेच ठेकेदार महाशयला फोन लावला असता एकही फोन ठेकेदार उचलत नाही। त्यामुळे या कामाची अँटी करप्शन मार्फत चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। जळगाव उन्नतीकरता शमी बापू देशमुख, जळगाव जामोद।